नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. असं चॅनलला सपोर्ट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण असेच नेहमी नवनवीन अपडेट आणत असतो. मित्रांनो, आज जे चिमणगावला मैदान भरलं, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, या ठिकाणी काळेश्वर या यात्रेनिमित्त जे मैदान भरलं, काळेश्वर केसरी, त्या मैदानामध्ये तुम्ही थंबनेलवर तर पाहिलंच असेल की सर्व नंदींमध्ये छान आणि सुरेख दिसणारा नंदी म्हणजे पिस्टन 2211 सध्या ट्रेनिंगला आहे मित्रांनो. पहिले तर त्याने दुंधोडी मैदानात 1 महिन्यानंतर गुलाल घेतला, त्यानंतर घोटावडे मैदानामध्ये 1 नंबर केला आणि आज चिमणगाव मध्ये सुद्धा त्याने 2रा नंबर केलेला आहे मित्रांनो. तर पाहूया आपण या ठिकाणी कोणी कोणी कितवा नंबर केलेला आहे आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी मैदान असं सुरेख पार पडलेले आहे. आणि बरोबर 6 वाजता सूर्याच्या साक्षीने या ठिकाणी मैदान पार पडलं आणि फायनल झाली. त्यामुळे नियोजक आणि आयोजक जे होते त्यांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन. अशा पद्धतीने नियोजन होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कुठलाही अपघात झाला नाही किंवा काही नाही, फक्त गाड्यांमध्ये थोडी गडबड झाली, म्हणजे काहीतरी 2-3 नंदींना दुखापत झाली, त्यामुळे ते काही फायनलला पळू शकले नाही. तर बघूया आपण काय आहे नेमकं त्या मैदानाचा अपडेट. मित्रांनो, हा आहे आपला पिस्टन 2211, जगदीश बापू शिंदे, बाप्पू आंबेकर आणि ओंकार मिसाळ यांचं काळीज पिस्टन 2211. आणि त्याच्याबरोबर होता घोटावडे मुळशीकरांचा लक्षा, याने या ठिकाणी 71,000 रुपयाचं पारितोषिक घेतलेलं आहे 2ऱ्या क्रमांकाचं. त्यामुळे खूप खूप अभिनंदन आहे मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी 2 गाड्या उत्तेजनार्थ आणि तिसरी एक जी गाडी आहे ती सुट्टीला जागेवरच राहिल्यामुळे तिलाही उत्तेजनार्थ बक्षीस दिलं. 2 ज्या गाड्या होत्या ते बैलांना दुखापत झाली, म्हणजे आपल्या नंदींना. एक लेंगरेकरांच्या नावावरती ती गाडी पळाली होती, लकी आणि रायबांची, आणि दुसरी होती गायकवाड यांची ज्वेलर आणि पक्षा. या 2 गाड्या उत्तेजनार्थ दिल्या, त्यांनी पळवल्याच नाहीत. आणि तिसरी जी गाडी होती ती होती पांडे ग्रुप, सोन्या आणि खांड्या. ह्या गाडीला सुद्धा मित्रांनो जागेवरच सुट्टीला राहिली, ती काही गाडी पळाली नाही या ठिकाणी. बाकीच्या या ठिकाणी 4 गाड्या पळाल्या, त्याच्यामध्ये या पिस्टनने 2रा क्रमांक केला. तर बघा आपण 1 नंबर कुणी केलेला आहे. मित्रांनो, भांडवलकरांचा सोन्या आहे, जे सासवडचे आहेत ते, आणि खडकवासल्याची बुलेट या गाडीने मित्रांनो या ठिकाणी 1 नंबर केला आणि 1 लाख रुपयाचं पारितोषिक यांना मिळालेलं आहे. त्यामुळे याही गाडीचं चालका मालकांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आहे मित्रांनो. हा हिंदकेसरी लक्षा बावधानकरांचा, प्रज्वल दगडे यांचा लक्षा आणि ओगलेवाडीचा तेजा या गाडीने मित्रांनो या ठिकाणी 4था क्रमांक केलेला आहे आणि त्यांना 31,000 रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे. त्याचबरोबर 3रा जो क्रमांक आहे त्यांचा भरत चव्हाण आहेत, त्यांचा लाडू आणि कळंबीचा शंभू या गाडीने या ठिकाणी 3रा क्रमांक केलेला आहे. त्याही गाडीला या ठिकाणी 51,000 रुपयाचं पारितोषिक मिळाले आहे. सर्व गाडा मालकांचं आणि नंदींचं खूप खूप अभिनंदन आहे मित्रांनो. हे पाहू शकता तुम्ही, ओगलेवाडीचा तेजा आणि आपला लक्षा. आणखी एक विषय मित्रांनो, या ठिकाणी आज जे मैदान झालं त्याच्यामध्ये नो ऑब्जेक्शन आले. कारण काय होतंय, आता ऑब्जेक्शनला कुठली फी नसल्यामुळं भरपूर ऑब्जेक्शन येत आहेत. त्याच्यातलं एकच ऑब्जेक्शन सक्सेस झालं. जर ऑब्जेक्शन घेणाऱ्याला 500,000 रुपये जर हे दिलं आणि ज्या नंदीवरती ऑब्जेक्शन घेतलंय, समजा एखाद्या नंदीवरती ऑब्जेक्शन घेतलंय, त्याचा पाय पुढं होता किंवा सुट्टी मेकरचा पाय पुढं होता, जर ऑब्जेक्शन घेतलं तर त्यांनी 1,000 रुपये फी भरावी. आणि जर ऑब्जेक्शन सक्सेस झालं तर ठीक, जर सक्सेस नाही झालं तर पुढच्या नंदीला ते 1,000 रुपये देण्यात यावे. असा एक चांगला नियम या ठिकाणी आपल्या बैलगाडा समितीने काढावा, अशी माझी इच्छा आहे. मग पुढचं बाकीचं त्यांचा प्रश्न आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना शेअर करा विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.